बरं, न्यायालयामध्ये आपण गेलोय, 2.5 वर्ष झाली. न्यायालयाचे दार ठोकून 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 आता संपूर्ण डोकं आपटायचं फक्त बाकी राहिले. तिसरे सरन्यायाधीश निवृत्त झाले, चंद्रचूड साहेब. काय म्हणलं होतं त्यांनी, उत्तम ते प्रवचनकार उत्तम होऊ शकतात. याला झाप त्याला झाप, ताशेरे मार, आता ताशा वाजवा. प्रवचन तुम्ही चांगलं दिलं, भाषणं तुम्ही चांगली देता, पण लोकशाही तुमच्या डोळ्या देखत तिचा मुडदा पडतोय. वाचू शकत नाही तुम्ही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी जरूर होती, ती तुम्ही काढलीत. पण तुमच्या डोळ्यात देखत घटना आहे, त्या घटनेच्या बाह्य हे सरकार आहे. तरी देखील तुम्ही ते 2.5 वर्ष तसंच चालू ठेवायला दिलात. हा गुन्हा नाही, हा अपराध नाही. कोणासाठी आम्ही न्याय मागतोय? उद्धव ठाकरे स्वतःसाठी मागतोय, शिवसेनेसाठी तर मी मागतोच आहे. पण लोकशाहीचं जे काही कलम आहे, संविधान आहे, हे पायदळीत उडवलं जाते. त्याच्यामधली कलम तुम्ही मानत नाही आहात. तुम्हाला कळतंय, दिसतंय, पण अजूनही निकाल मिळत नाही. आम्हाला न्याय पाहिजे, निकाल आमच्या बाजूने द्या, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण जे काय घडतंय ते तुमच्या समोर आम्ही ठेवलंय, आणि ते जर का कायद्याच्या चौकटीत योग्य की अयोग्य हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नसाल, तर मग आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे? आणि म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्र जो काय पिंजून काढतोय, तो मग माझ्या जनतेच्या न्यायालयात मी आलेलो आहे. मला तुमच्याकडनं न्याय पाहिजे. मी माझं गाऱ्हाणं तुमच्याकडे मागतोय, मांडतोय. आणि ते केवळ माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी मांडतोय. आज महाराष्ट्राची जी काही विल्हेवाट चाललेली आहे, मी आलो तेव्हा अरुणजी आपलं भाषण चालू होतं. महाराष्ट्राची संस्कृती आता काय राहिलेली आहे? गद्दारी. जी महाराष्ट्राची ओळख आहे, महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. कोणतंही असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मागे आहे. मग तुम्ही अगदी साधू संतांचा म्हणा, क्रांतिकारकांचा म्हणा, देशप्रेमींचा म्हणा, साहित्यिक म्हणा, कलाकार म्हणा, असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे.